कुणामुळे? ग्रेविटीमुळे। तो ग्रेविटी क्या होता है? ग्रेविटी क्या होता है? ग्रेविटी होता है फोर्स एक्सर्टेड बाय अर्थ। जो अर्थ किसी भी ऑब्जेक्ट के ऊपर फोर्स डालता है, यानी आपने ऊपर डालता है, किसी के भी ऊपर अर्थ फोर्स डालता है, उसको क्या बोलते हैं? ग्रेविटी। तो अर्थ, ड्यू टू अर्थ क्या मिलने वाला है? तो टॉर्क का रीजन क्या होगा? अर्थ का फोर्स। टॉर्क कोणामुळे असेल? पृथ्वीच्या फोर्समुळे टॉर्क असेल। पण प्रॉब्लेम आमचा असा आहे की आम्हाला टॉर्क आणि आम्हाला फोर्स हे दोन्ही नीट समजून घ्यायचे। मग मी ऑलरेडी घेतलेलं असताना सुद्धा आम्हाला माहित आहे माझ्या क्लासमध्ये खूप सारे आमिर खान आहेत। शॉर्ट टर्म मेमोरी लॉस होता है उनका, तो उनके लिए फिर से हमें लेना पड़ेगा, उनको बताना पड़ेगा कि भाई फोर्स क्या काम करता है और टॉर्क क्या काम करता है। पहले उनको बताना पड़ेगा, फिर इसका फॉर्मूला, फिर उसका फॉर्मूला, फिर उसके बाद लेक्चर स्टार्ट होगा। म्हणजे लेक्चर चालू व्हायला 1 तास आणि लेक्चरला लागतात 10 मिनिटं। आम्हाला बेसिकला एवढा वेळ लागतो, ऍक्च्युअली मध्ये कॉन्टेंट जो मेन कंटेंट आहे तोच नसतो तेवढा। माझ्या इकडे बघा, फोर्स हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा रस्ता आहे। ह्या ऑब्जेक्टवर फोर्स लावला आम्ही असा, तर हा ऑब्जेक्ट इकडे जाणार ना। म्हणजेच बाळांनो, फोर्स काय करत असतो? तर ऑब्जेक्टला स्ट्रेट मोशन मध्ये आणत असतो, सरळ रेषेत त्याला ढकलत असतो। बरोबर आहे की नाही? मग फोर्स म्हणजे काय असतं? तर फोर्स म्हणजे मास आणि त्या मासला मिळालेलं ऍक्सेलरेशन असतं। बरोबर आहे की नाही? इथं कोणाला डाऊट आहे का? म्हणजे एवढं काम झालं सरक बाजूला। आता पुढं आता आलं टॉर्क। तो टॉर्क क्या करता है? पानी बोतल ती पानी बोतल तरी फोर्स क्या करता है? पता है। टॉर्क क्या करता है? हाँ, तो ये ऑब्जेक्ट है, ये क्या है? ऑब्जेक्ट। किती आ रही दूसरी बाटली? अरे बापरे, ही तर जास्त लागेल त्याच्यापेक्षा, नको हीच बरी। हा काय आहे? ऑब्जेक्ट। मी याच्यावर काय लावणार? फोर्स। रॅन्डम कुणाकडे? मग आपलं काय हे नव्हतं बरं टार्गेट। हो, आधी म्हणे मीच असते का टार्गेटला, नको इकडे घेऊ। हा काय आहे? ऑब्जेक्ट। आता मी काय एक्झॅक्ट करणार? ओहो, बरोबर आहे की नाही? मग फोर्स ज्या वेळेस पडतो ऑब्जेक्ट वरती त्यावेळेस काय मिळतं? लिनियर मोशन। पण ज्या वेळेस बाळांनो टॉर्क ऍक्ट होतो, टॉर्कचं काम असतं त्याला रोटेशन मध्ये आणायचं। मग ही कॅप, हे झाकण, हे टोपण मला उघडायचंय आणि असं नाही ना, तर त्यासाठी मला काय करावं लागेल? इक्वल आणि अपोजिट फोर्सेस। हा माझा अंगठा माझ्याकडे ओढतोय, हे दुसरं बोट तुमच्याकडे ढकलतंय, मग हे असं ओपन होणार। बरोबर आहे? अरे बापरे, एवढं टाकाय का? हे असं होणार ना, बरोबर आहे की नाही? मग याचा अर्थ जर तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट रोटेशन मध्ये आणायचं असेल, गोल गोल फिरवायचं असेल, तर त्याला काय लागत असतं? टॉर्क लागतो। हे ओके आहे? फोर्स काय करतो? टॉर्क काय करतं? बरोबर आहे? म्हैस काय देते आणि कोंबडी काय देते माहित आहे? म्हैस काय, कोंबडी। क्लिअर आहे ना? दोघांचं पर्पज वेगवेगळं आहे। क्लिअर आहे? नक्की। मग फोर्स, टॉर्क, क्लिअर। मग आता तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे, मग ग्रॅव्हिटी मध्ये टॉर्क आणला तर अगोदर ती कॉन्सेप्ट नंतर, अगोदर हे आमचं कॉमन सेन्स असलं पाहिजे की बाबा ही जर अर्थ आहे, इमॅजिन करा, आणि समजा अर्थ वरती हा एक ऑब्जेक्ट आहे, तर आता मला सांगा हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट रोटेट होत असेल का नसेल? बरोबर आहे की नाही? मग त्या ऑब्जेक्टला रोटेशन मध्ये आणण्यासाठी अर्थ काय टाकत असेल? नाही, इमॅजिन करा मी असं पृथ्वीवर थांबलोय, इमॅजिन काय थांबलोयस ना, आणि मग पृथ्वी सरकते बाजूला आणि मी तिथंच आहे, मग मी असं पडेल ना रे? कारण पृथ्वीकडे जायचं बघते, मी इकडे होणार, पडणार ना इझिली। लांब कशाला? आता तुम्हाला अतिशयोक्ती करतोय असं वाटेल। मी आता घरी गेल्यानंतर मला सही आज बहुतेक तिला शाळेत शिकवलंय टीचरने, मला म्हणले बाळा आपली पप्पा आपली अर्थ गोल गोल फिरते का? मी म्हणलं हा फिरते।
आणि सही इंग्लिश मिडियमला आहे आणि शब्द काय वापरलाय, सर आपली पृथ्वी भिंगते आहे का? कुणी म्हणलं तुला भिंगते आहे म्हणून? सर टीचर म्हणले भिंगते म्हणून. मग ही पण भिंगते सिरियसली, आत्ताची आहे म्हणलं. हा बळा फिरते म्हणलं, रोटेशन मध्ये अर्थ असते. तर मला म्हणली मग आपण कसं काय फिरत नाही? म्हणजे बाळा अर्थ तिथे मोठे, आपण पण फिरतो पण आपल्याला ते जाणवत नाही. मला म्हणली पप्पा कशी फिरते माहिती आहे? म्हणलं कशी फिरते? तर बघा म्हणली, हे जर असं फिरलं तर आपण उलट होऊन पडणार. आत्ताची आता तुम्हाला अतिशय वाटेल ही योगा झाला. तर ती अशी फिरत नाही, ती अशी फिरते म्हणली. म्हणलं बरोबर आहे तुझं. मग विचार काय बघा, ते दुसरीच्या लेकराला तिच्या शाळेत शिकवले की बाबा ती फिरते आणि त्या फिरणाऱ्या पृथ्वीवरती आपण आहोत, म्हणजे आपण फिरतो. आणि गोल फिरण्यासाठी काय लागतं? टॉर्क लागतं. मग अर्थवरती आपण रोटेशन मध्ये आहोत तर आपल्याला काय लागेल? टॉर्क. मग हा टॉर्क किती असेल हे पुढचं लेक्चर झालं. हे लेक्चर संपलं. आता टॉर्क कसली क्वांटिटी? फिजिकल क्वांटिटी. म्हणजे त्याचं पोस्टमॉर्टम करावं लागेल, अनालिसिस, एक्सप्रेशन लागेल, फॉर्म्युला, डायमेन्शन, युनिट सगळं लागेल नसलं. मग चला आता नेक्स्ट पेज वरती. मग हा झाला तुमचा ऍक्च्युअल टॉपिक चालू, बरोबर आहे ना? मग सगळ्यांनी इमॅजिन करा हे काय असेल बरं? अर्थ आहे. आणि ह्या अर्थ वरती हा छोटासा काय आहे दुसरा? मग आता या छोट्या ऑब्जेक्टला मी मोठं केलं, हा तो मोठा ऑब्जेक्ट दाखवला. हा ह्या मोठ्या ऑब्जेक्टला झूम करून इकडे आणलं तर कुठल्याही ऑब्जेक्ट मध्ये n नंबर ऑफ छोटे छोटे पार्टिकल बसून म्हणलेला असतो ना. मग ह्याच्यामध्ये खूप सारे छोटे कण असतील आणि त्या सगळ्यांचा मिळून तो ऑब्जेक्ट बनला असेल. त्या लेवलला एक्सप्लेनेशन आहे. मी म्हणलं सॉरी, मी म्हटलं चला त्याचं मास टोटल आहे 1 किलोग्राम असं काहीतरी घेतलं. म्हणजे सगळे छोटे तुकडे 1 किलोचे आहेत असं मी बोललो. सोपं केलं, कारण ज्या ठिकाणी तशा गरज लागणार आहे आपण तिथं तसंच घेऊया. इथं या लेवलला सोप्या भाषेत करतो. मग चला आता मग M1 M2 अप टू Mn छोटे पार्टिकलला मी एक पार्टिकल म्हटलं आणि तेवढ्या सगळ्या पार्टिकलचं मास मी एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट आहे म्हणलं, त्याला तुम्ही सेंटर ऑफ मास म्हणत असता, बरोबर ना? ही समजा ही आमची आहे म्हणलं ट्रक आणि ही ट्रक आहे म्हणलं समजा मी 5 टनांची. तर टायर वेगळे असतात, स्टेअरिंग वेगळं, मधलं मास वेगळं, सगळं वेगळं. पण मी म्हटलं ही आहे आमची ट्रक आणि त्याचं मास आहे म्हणलं 5 टन. चालतंय का ना? म्हणजे ट्रकचं सगळं मास या ठिकाणी किंवा या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालं, त्याला म्हणायचं सेंटर ऑफ मास. हे तुम्हाला घेतलेलं आहे, शिकवलेलं आहे, बेसिक सांगितलेलं आहे. चला मग आता या सेंटर पासून, रेफरन्स पासून हे डिस्टन्स आहे R, बरोबर आहे की नाही? हा. मग आता आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करायची, उलट शिकूया म्हणजे तुम्हाला परफेक्ट कळेल. मला सांगा, सिन्स टॉर्क इज इक्वल टू, मी स्केलर नाही वेक्टर नाही, स्केलर फॉर्मॅट मध्ये सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो. तर तुम्हाला हे कळालं पाहिजे की टॉर्क काय असतो. तर बाळांनो, टॉर्क म्हणजे जो फोर्स त्या ऑब्जेक्ट वरती पडतो तो फोर्स, आणि तो फोर्स कुठून पडलेला आहे, तो ऑब्जेक्ट आणि फोर्सचा सोर्स ह्याच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. म्हणजे मी तुम्हाला कुठे शिकवलं? स्केलर वेक्टर मध्ये शिकवलं होतं की हा पाना आहे आणि हा स्क्रू आहे समजा किंवा नट बोल्ट आहे, तो एकतर टाईट करायचं किंवा लूज करायचं आहे. जर तुमच्या डोक्याचं असेल तर तुम्हाला टाईट करायचं आहे, शेतातलं असेल तर तुम्हाला लूज करायचं आहे. बरोबर आहे की नाही? आहे ना? बरोबर. इतकं साक्षीला पटलं, साक्षी म्हणजे कसं काय सगळं माहित झालं. मग आता मला सांगा की मी मात्र हा पाना जो आहे जो मी इथं पकडलाय त्याच्यावर लावायला मी फोर्स, पण ऑब्जेक्ट वर काय पडायला? मी काय लावायलो? फोर्स, पण ऑब्जेक्ट वर काय पडायला? टॉर्क ना. मग फोर्स आणि इथं ऑब्जेक्ट आहे याच्यातलं परपेंडिक्युलर. मग कधी पण बघा, जिथं तुम्ही पाना हातात धरता आणि जिथं तुमचा नट बोल्ट असतो त्यामध्ये डिस्टन्स असतो. जेवढे नट बोल्ट मोठे असतात तेवढे पाने तुम्ही बघितलं असेल, एवढे मोठे तर पाने बघितले असेल. मग आता मला सांगा, तर लावलेला फोर्स आणि त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स घेऊया आपण. कसला डिस्टन्स घेऊया? परपेंडिक्युलर डिस्टन्स असं, त्यालाच आर्म पण म्हणतात, मोमेंट आर्म वगैरे कॉन्सेप्ट आपण घेतले. तर आता मला सांगा की टॉर्क साठी काय लागतो? म्हणजे टॉर्क मध्ये काय असतं? म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल कुठल्याही मोशन साठी काय लागतो? फोर्सेस. हे तर क्लिअर होतं. रोटेशनल साठी सुद्धा, कारण भले तुम्ही टॉर्क म्हणत असाल पण टॉर्क बनलाय कोणापासून? याचा जगाचा नियम तर सोपा साधा आहे. म्हणजे न्यूटन सर 400 वर्षापूर्वी बोलतात
फॉर इच अँड एव्हरी टाईप ऑफ मोशन देयर इज अ नेसेसिटी ऑफ, कसंही करा काय करा त्याचं बेसिक काय असेल फोर्स. मग आता इथपर्यंत हे खरं खरं कळलंय आणि हा फॉर्म्युला मी याच्या अगोदर बऱ्याचदा घेतलाय, तिथं कन्फ्युजन नको. याच्यापेक्षा डिटेल घेतला, इव्हन वेक्टर अनालिसिस मध्ये हा वेक्टर फॉर्मॅट मध्ये पण घेतलाय. याच्यापेक्षा पुढची गोष्ट तुम्हाला डिटर्मिनंट फॉर्मॅट मध्ये सुद्धा घेतलाय, आठवत असेल किंवा नसेल, आय जे के, बरोबर आहे का, आठवतं ना असं, बरोबर आहे की नाही. आठवलं, काही लोक म्हणतात बरं वाटतं मला आठवल्यानंतर, काही लोक आठवलेलं वगैरे नसतं, शेजारचं हा म्हणलं म्हणतात हा 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 हा, काय आठवलं, काहीच नसतं. मग आता मला सांगा, आता साधी सोपी गोष्ट, मग हे जे डिस्टन्स आहे ना, रिअल मध्ये बोलायचं म्हटल्यानंतर बाळांनो हे एक रेफरन्स डिस्टन्स असतं. का बरं, तर तेवढ्या पुरुषीला पण सांगतो. समजा हा एवढा मोठा 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 ऑब्जेक्ट आहे, हा बरं का, हा वरचा ऑब्जेक्ट हा, आणि हे रेडियस आहे, ही रेडियस आहे. मग इथल्या पार्टिकलचं डिस्टन्स आणि इथल्या पार्टिकल डिस्टन्स वेगळं असतं ना, अरे असतं की नाही. पण तुम्हाला माहित आहे हे एवढं डिस्टन्स आणि हे किती मोठं डिस्टन्स आहे, त्याच्या पुढे ते खूप 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 निग्लिजिबल असेल ना, खूप निग्लिजिबल असेल. दगडी एवढं आणि तुम्ही एवढं एवढं लांबून सांगताय, त्याचा कोण विचार करायचा. म्हणजे लॉजिकली मी काय केलं, झिरो. म्हणून मी डायरेक्टली एकच डिस्टन्स घेतलं. म्हणून मी याच्यावरती चर्चा करणार नाही. तर माझी चर्चा असेल आता, मग आता फोर्स कुणावर पडतोय, ऑब्जेक्टवर. फोर्स कोण टाकणार, मी, अर्थ. मग तुम्हाला माहित आहे, सिंस ऑब्जेक्ट का जो वेट होता है ना, वेट, वही उसके ऊपर गिरा हुआ क्या होता है, तो वेट W इज इक्वल टू क्या होता है, वेट, हाँ M शिकलो ना आपण. वेट म्हणजेच त्या ऑब्जेक्टचं मास आणि त्याच्यावर ऍक्ट होणार ऍक्सेलरेशन ड्यू टू, क्लिअर आहे. मला तुम्ही सांगा, देअरफॉर टॉर्क टो इज इक्वल टू त्या ऑब्जेक्टचं मास, टोटल मास जे काही ऑब्जेक्टचं, अर्थचं ऑब्जेक्टचं मास, बरोबर आहे ना, ऑब्जेक्टचं मास, त्याच्यावरती ऍक्ट होणार ऍक्सेलरेशन ड्यू टू, आणि रेफरन्स जे काय आपण घेतलं ते लक्षात आलं का रे बाळांनो. मला असं वाटतं जर आम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंगला गेलो तर आम्हाला हे पटकन कळतं. मग एवढे कॉम्प्लिकेशन्स वाढवायची गरज नाही. तर कुठलाही ऑब्जेक्ट जो अर्थच्या सरफेसवरती आहे, त्या सरफेसवरती अर्थ काय टाकत असते, फोर्स टाकत असते. आणि तो फोर्स आणि डिस्टन्स याचा जर विचार केला, कारण फोर्स कुठून कुठं पडतो हे डिस्टन्स आपलं सेंटर टू सेंटर घ्यावं लागतं, आणि त्याचा विचार केला तर तिथं टॉर्क क्रिएट होतो, आणि त्याच्यामुळे तो ऑब्जेक्ट काय असतो, रोटेशन मध्ये असतो. लक्षात आलं का. मग तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की इथून पुढं तुम्ही कधी जरी ज्या ज्या ठिकाणी रोटेशनल डायनामिक्स येतं, तुम्हाला गोल फिरायचं असतं. आता फॅन ऑन केल्याबरोबर कसा असतो, तो इकडून तिकडे जातो का तिथंच गोल फिरत असतो. म्हणजे फॅन गोल फिरण्यासाठी काय लागत असेल, टॉर्कच लागत असतो. लक्षात राहील हे सगळं, ठीक आहे. मग एवढं जर सगळं बेसिक कळालं असेल तर तुमच्या दुसरी गोष्ट लक्षात आली असेल बेसिकची. मग टॉर्क टो इज इक्वल टू तुम्हाला कळालं असेल, फोर्स न्यूटन, डिस्टन्स मीटर, बरोबर आहे का. राहिला प्रश्न डायमेन्शनचा. जर तुम्हाला हे असं नाही कळालं तर तुम्हाला सेपरेट हे तर फंडामेंटल मध्ये आलं, आणि राहिला न्यूटन, फोर्स म्हणजेच मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजेच किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग हे पण कळालं, हे पण कळालं. तर LMT किंवा MLT म्हणा. टॉर्क टो इज इक्वल टू MLT म्हणा, काय अडचण नाही, MLT म्हणा. चला मग मला सांगा, हा थोड्या वेळासाठी इथं घेतला, हा M 1 आहे, L 2 आहे, आणि ऍक्सेलरेशन -2 आहे. लक्षात राहील का. मला सांगा, वेळ लागतो का त्याला. तुमच्याकडे मेथड्स असतात, तुमच्याकडे ऑप्शन खूप सारे असतात. तुम्ही त्याला ऍज इट इज करायचे आहे तसंच वाढवायचं, वेळ द्यायचा, वेळ वाढवायचा का दुसऱ्या कुठल्या इझी ट्रॅकने बघायचं. तर हे खरंच कळालं तुम्हाला, 100% लक्षात आलं.